नमस्कार मित्रांनो, छावा चित्रपट बघून झाला असेल तर तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे. छावा चित्रपटामध्ये सर्वांनी शेवटच्या काही क्षणांमध्ये अश्रू तुम्हाला रोखता आले नसतील, पण चित्रपट बघून चित्रपटगृहाबाहेर पडल्यानंतर त्यांचं काय झालं? शंभूराजांचे शेवटचे क्षण तुम्हाला बघवले नसतील, तुमच्या डोळ्यांमध्ये पाणी आलं असेल, पण थिएटरच्या बाहेर पाऊल टाकल्यानंतर ते पाणी कुठे गेलं? शंभूराजांनी अत्यंत मोठं बलिदान केलं आहे. त्यांचं ते बलिदान नसून जर त्यांनी ते बलिदान केलं नसतं तर तुमचं आमचं अस्तित्वच नसतं. मग शंभूराजांचं ते बलिदान चित्रपटगृहात मोठ्या सिनेमासृष्टीत पाहून, मोठ्या पडद्यावरती पाहून आमचा ऊर अभिमानाने भरून येतो. हिंदू असल्याचा आम्हाला प्रचंड अभिमान वाटायला लागतो. पण मग तो अभिमान भरून आलेला ऊर, डोळ्यातले अति अश्रू, हे सगळं काहीतरी करून दाखवण्याची जिद्द, शंभूराजांप्रतीचा आदर, हे सगळं थिएटरच्या बाहेर आल्यानंतर आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी कुठे जातं? म्हणून आता शंभूराजांसाठी काहीतरी करावं असं वाटत असेल, शंभूंचं बलिदान स्वतः अनुभवावं असं वाटत असेल तर शंभूंनी 30-40 दिवस अत्याचार सोसले असतील. शंभूंनी कसं सगळं हे सहन केलं असेल? हे सगळं जर सहन करायची ताकद तुमच्यामध्ये असेल, अनुभवायचं असेल, तर तुम्ही सर्वांसाठी एक व्रत करणं गरजेचं आहे. त्या व्रताचं नाव आहे धर्मवीर बलिदान मास. माझं चॅलेंज आहे तुम्हा सर्वांना. हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही 2 हात वर करून बघा बरं. पुढची 5 मिनिटंसुद्धा 2 हात वर करून उभं राहू शकत नाही. औरंगजेबाच्या दरबारात तब्बल महिनाभर शंभूराजे 2 हात वर करून उभे होते. शंभूराजे जेवत कसे असतील माहीत नाही. शंभूराजे उभे कसे राहत असतील माहीत नाही. शंभूराजांच्या शरीरातून बाहेर पडलेलं रक्त, शरीरात झालेली रक्ताची कमतरता, या सगळ्या गोष्टी ते भरून कसे काढत असतील माहीत नाही. इतके करूनसुद्धा शंभूंच्या नजरेत ती अंगार कशी येत असेल बरं? इतकं सगळं होऊनसुद्धा शंभूंच्या पायात त्राण कुठून राहत असतील? इतकं सगळं करूनसुद्धा स्वतःच्या धर्माशी प्रामाणिक राहण्याचे ते विचार त्यांच्या मनात कुठून येत असतील? मग हे सगळे चटके जे महाराजांना बसलेत, ते सगळे चटके जर तुम्हाला भोगायचे असतील, सोसायचे असतील, निदान अनुभवायचे असतील, तर धर्मवीर बलिदान मास पाळा. महाराष्ट्रातील प्रत्येक मावळ्याच्या घरात पोहोचलेलं हे एक व्रत आहे. या शंभूंच्या बलिदानाचा दुखवटा पाळण्यासाठी स्वतः केलेला त्याग आहे. काय करावं लागतं यामध्ये शंभूंनी जे 40 दिवस त्रास सोसले, ते 40 दिवस आपल्याला आवडत असलेल्या वस्तूचा त्याग करायचा किंवा चप्पलचा त्याग करायचा. पायातली चप्पल जेव्हा तुमच्या पायात नसते, तुम्ही चालत असता, तेव्हा पायाला बसणाऱ्या प्रत्येक चटक्यामधून तुम्हाला शंभू आठवतात. जेव्हा एक वेळचं जेवण तुम्ही सोडता आणि पोटात भुकेनं कसं तरी होतं, तेव्हा तुम्हाला आठवतं शंभूराजे. तुमच्या प्रत्येक आत्मसमर्पणाचं क्षणोक्षणी तुम्हाला धर्मवीर संभाजी महाराज आठवत राहतात. हे व्रत फाल्गुन प्रतिपदेपासून फाल्गुन अमावस्येपर्यंत, म्हणजेच 28 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत करतात. कारण हा तोच महिना आहे ज्या महिन्यात शंभूंनी प्रचंड हाल सोसले. शंभूंना मानवंदना द्यायची असेल, शंभूंचं बलिदान समजून घ्यायचं असेल, तर हा धर्मवीर बलिदान मास हा पाळलाच पाहिजे.